मुंबईतील पायधुनी परिसरात विषबाधेतून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। यात प्रामुख्याने कलिंगड खाल्ल्याने त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता। मात्र मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश घटक आढळल्याची शक्यता आता व्यक्त होते। या घटनेत आईवडील आणि त्यांच्या 2 अल्पवयीन मुलींचा समावेश असून रविवारी उपचारादरम्यान जे रुग्णालयात या चौघांचाही मृत्यू झाला होता। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, खरं तर कलिंगड खाल्ल्यानंतर यांना त्रास झाल्याचं बोललं जात होतं, मात्र या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट येताना दिसतोय। माझी नक्कीच पायधुनी प्रकरणात एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता। पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता ही आता वक्तव्यात आलेली आहे। मात्र या संशयित पदार्थ आढळल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने त्याची अधिकृत पुष्टी केलेली जरी नसली तरी जे रुग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल हा येणं अद्याप बाकी आहे। प्राथमिकदृष्ट्या अन्न विषबाधेची शक्यता ही पसरली जाते। मात्र सामान्य अन्न दूषितेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणं दुर्मिळ असल्याची नोंद ही देखील डॉक्टरांनी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे या विषारी घटक किंवा इतर कारणांचा यामध्ये समावेश आहे का याचा तपास हा होत आहे। फॉरेन्सिक अहवालातनं हे स्पष्ट होईल। त्याचबरोबर FDA कडनं देखील एक स्वतंत्र तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातले 11 नमुने हे कुटुंबियांच्या घरातनं प्रयोगशाळेत नेलेले आहेत आणि त्याची देखील तपासणी केलेली आहे। यात बिर्याणी, कलिंगड, माठातील पाणी, फ्रीज, कच्चं आणि शिजवलेला भात, कच्चे शिजवलेले चिकन, खजूर, मसाले यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा सखोल होताना पाहायला मिळतात। याचबरोबर मुंबई पोलिसांनी देखील मृतांच्या घरातून त्यांचे मोबाईल फोन हे जप्त केलेले आहेत तपासासाठी। त्याचबरोबर कुटुंब प्रमुख अब्दुल्ला दोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारासंदर्भात किंवा बँक जे व्यवहार आहेत त्याचा देखील तपास आता मुंबई पोलीस करताना पाहायला मिळत आहे। सूरज, या संदर्भात अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।